हॅलो स्टुडंट, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा विषय इंग्रजी म्हणजेच इंग्लिश या विषयासाठीची वार्षिक परीक्षा पेपर जो असणार आहे तो कशा प्रकारचा असणार आहे. फॉर एक्झाम्पल वार्षिक परीक्षेसाठीचा सराव पेपर आपण म्हणूयात. हा सराव पेपर आपण बघणार आहोत. तर कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत किंवा कोणता प्रश्न किती मार्क्ससाठी असणार आहे, तुम्हाला त्या प्रश्नांचे फॉर्मॅट कसा असणार आहे हे सगळं या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा एंड पर्यंत जरूर बघायचा आहे, कारण जो तुमचा अभ्यास झालेला आहे या अभ्यासाचं या पेपरमुळं किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यामुळे या व्हिडिओमुळे एक प्रकारचे रिव्हिजन होणार आहे, तसेच तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आहे. तर चला आता आपण बघूयात. तर हा जो पेपर आहे हा मॉडेल समेटिव्ह इव्होल्युशन दुसरा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो संकलित मूल्यमापन परीक्षा दुसरी 2023-24 साठी ही आहे. विषय आहे इंग्लिश. तर यामध्ये हा जो पेपर आहे हा फुल 50 मार्क्स आहे. याच्यामध्ये पहिले जे 2 क्वेश्चन्स असतात हे ओरल वरती असतात, ओरल साठी असतात, आणि नंतरचे जे क्वेश्चन 3 to क्वेश्चन 10 आहेत हे रिटर्न साठी असतात. त्यामध्ये 40 मार्क आणि 10 मार्क असं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. 10 हे ओरल साठी आणि 40 मार्क हे रिटर्न साठी असतात. तर पहिला सेक्शन जो आहे हा ओरल सेक्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सेस रीड करायला लावतील किंवा काही सेंटेन्सेस विचारतील, त्याचे तुम्हाला आन्सर्स द्यायला लावतील. त्याचबरोबर एखादा पॅरेग्राफ दिला जाईल किंवा एखादी पोएम दिली जाईल, ही पोएम तुम्हाला रीड करायला लावतील. हा असणार आहे ओरल सेक्शन. आता आपण रिटर्न सेक्शन काय आहे हा बघूयात. तर त्यामध्ये क्वेश्चन 3 पासून स्टार्ट होतो हा सेक्शन. क्वेश्चन 3 बघा काय आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. तर हा जो क्वेश्चन आहे हा टोटल 5 मार्क्स साठी आहे. तर या 5 मार्क्सचं कसं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आपण खाली बघूयात. तो इन दॅट क्वेश्चन ए राईट रिलेटेड वर्ड्स इन द गिवन बॉक्सेस. तर त्यांनी एक दिलेला आहे स्कूल. तर हा क्वेश्चन बघा 2 मार्क्स साठी दिलेला आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे, स्कूल दिलेला आहे. स्कूलशी रिलेटेड वर्ड कोणता आहे, टीचर. त्यानंतर कोणता येणार इथं, स्टुडंट. त्यानंतर आपण होमवर्क किंवा आणखीन सुद्धा आपण लिहू शकतो एक्झाम. स्कूलशी रिलेटेडच आहे. सब्जेक्ट स्कूलशी रिलेटेडच आहे. क्लासरूम हे सुद्धा स्कूलशी रिलेटेडच आहे. तर यापैकी तुम्ही कुठलेही 2 वर्ड हे या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन बी हा सुद्धा 3 मार्क्सला दिलेला आहे. म्हणजे टोटल 5 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं, याच्यासाठी 2 मार्क्स आणि खालचा हा जो बी क्वेश्चन आहे याच्यासाठी 3 मार्क्स असे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. सो पहिला लेट्स रीड अ क्वेश्चन. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ अ गार्डन अँड राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स युझिंग अ इंडेक्स. तर त्यांनी हे गार्डन मॅप दिलेला आहे आणि इंडेक्स मध्ये भरपूर असं त्यांनी हे दिलेले आहेत पॉइंट. त्याच्यामध्ये पहिला फाउंटन, ट्री, बेंच, स्लाइड, स्विंग, ग्रास आणि लॅम्प दिलेला आहे. मग आपल्याला हे जे त्यांनी दाखवलेलं आहे याची नावं विचारलेली आहेत, काय काय आहे. तर फर्स्ट नंबरला ह्याला काय म्हणतो आपण, स्विंग, झोपाळा म्हणजेच काय, स्विंग. मग इथं आपण काय लिहिणार, अकॉर्डिंग टू इंडेक्स स्विंग. देन नेक्स्ट 2 नंबर ही जी काय दिसते ही घसरगुंडी दिसते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्लाइड म्हणतो. तर इथं काय येणार, स्लाइड. त्यानंतर 3 नंबरला हा काय आहे, कारंजा म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, फाउंटन. तर इथं फर्स्ट नंबरला दिलेला आहे बघा, फाउंटन. राईट. तर याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि याला 1 मार्क असे 3 मार्कचं डिस्ट्रीब्युशन यामध्ये केलेलं आहे. बरोबर. आता हा झाला प्रश्न तिसरा. आता प्रश्न चौथा. 4th क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग. सो दिस क्वेश्चन इज ऑल्सो फॉर 5 मार्क्स. तर या 5 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन पहिला, त्यामध्ये हा जो ए आहे याला 2 मार्क्स आणि बी आहे याला 3 मार्क्स असं केलेलं आहे. चूज द सर्कल द करेक्ट अपोजिट वर्ड्स. तर आपल्याला अपोजिट वर्डला सर्कल करायचा आहे. पहिल्यांदा हाय. हाय साठी बघा लाऊड, लो आणि लार्ज.
तर या तिघांच्या मधला आपल्याला अपोजिट वर्ड हाय साठी कुठला असणार आहे हा शोधायचा आहे. तर बघा लाऊड असणार का? नाही. लो असणार का? हो. हाय आणि लो, तो त्यासाठी आपण सर्कल केला. देन सेकंड स्ट्रॉंग. स्ट्रॉंग साठी अपोजिट वर्ड कोणता असणार आहे? बघा त्यासाठी तीन त्यांनी ऑप्शन दिलेला आहे, सिली, मेसी आणि वीक. तर सिली येणार नाही, मेसी येणार नाही, स्ट्रॉंग साठी अपोजिट वर्ड येणार तो येणार वीक. राईट. तर याच्यासाठी आणि याच्यासाठी हे 2 मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. नेक्स्ट. तर बघा विद्यार्थ्यांनो, क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा आहे, कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत हे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघा. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत. क्वेश्चन बी, मॅच द वर्ड्स विथ देअर सिमिलर मिनिंग वर्ड्स. ओके. तर हे वर्ड त्यांनी दिलेले आहेत, त्याच्याशी सिनॉनम्स म्हणजे रिलेटेड वर्ड हे आपल्याला याच्यामधून शोधायचे आहेत आणि त्याचा आन्सर इथे समोर द्यायचा आहे. तर जम्प. जम्प म्हणजे काय? उडी मारणे. तर त्याला या ठिकाणी बघा कुठलं येऊ शकतो? हॉप. हॉप म्हणजे सुद्धा काय? उडी मारणे. मग आन्सर मध्ये आपण इथं काय घेऊयात? हॉप. देन फादर. फादरला इथे सिनॉनम्स मध्ये काय आहे? सी, डॅड. तर इथं काय लिहिणार आपण? डॅड. देन डिश. डिशला इथे ए काय दिलेला आहे बघा? प्लेट, म्हणजेच PLATE. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. सी, क्वेश्चन 4 कंप्लीट झालेला आहे, जो की 5 मार्क्स साठी होता. नाउ क्वेश्चन 5, रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. सो दिस क्वेश्चन इज ऑल्सो फॉर 5 मार्क्स. ओके. सो त्यासाठी आपल्याला पॅसेज नीट वाचून घ्यावा लागेल. सी, Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was a profit in it. But cotton made the soil poor. कापसाची शेती केल्यामुळं जी काही माती होती ती कशी होती ती त्याचा दर्जा खालावत होता. कार्वर टोल्ड देम टू ग्रो क्रॉप्स लाईक अ पीनट अँड बीन्स. दीज क्रॉप्स मेड द सॉइल रिच अगेन. मग कार्वरने त्यांना काय सांगितलं की बीन्स किंवा भुईमुगाच्या शेंगा अशा प्रकारचे जर पीक घेतलं तर त्याच्यापासून जी मातीचा दर्जा खालावलेला आहे तो पुन्हा चांगला होऊ शकतो. The farmers got a very good crops. त्यापासून शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळालं. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. तर त्यांना फक्त चांगलं पीक नाही तर खूप चांगल्या पद्धतीचं पीक मिळालं, भरपूर असं पीक मिळालं की त्या पिकापासून काय करायचं हा प्रश्न परत त्या शेतकऱ्यांना पडू लागला. Again, Carver went to work. He began to look for a new uses of these plants. तर त्यांनी त्याच्यावरती काम केलं, शोध घेतला की त्या आलेल्या झाडांपासून काय बनवायचं परत. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड. तर त्यांनी किती त्याचे उपयोग शोधून काढले हे माहिती आहे का तुम्हाला. फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर, इंक, वूड पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाईल, बटर, प्लास्टिक, मिल्क, ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. तर भुईमुगाच्या शेंगांच्या पासून त्यांनी जवळजवळ 300 वर पदार्थ किंवा 300 वर पदार्थ वस्तू आपण म्हणूयात त्यांनी त्या शोधून काढल्या त्याच्यापासून बनवायच्या भुईमुगापासून. फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. तर तसंच बटाट्यापासून त्यांनी स्वीट पोटॅटोज म्हणजे रताळे, तर त्याच्यापासून त्यांनी जवळजवळ 118 वस्तू बनवता येतील असा शोध लावला. Soon these crops were in a great demand and the farmers were happy. This great scientist died in 1943. The place where he worked is now turned into a museum. Okay, so हा झाला आपला पॅसेज जो आपण रीड केलेला आहे. Now question A. Fill in the blank. Carver told the farmers to grow crops like इथं आहे बघायचं आन्सर, peanuts and beans.
इथं काय येणार मग आपलं PEANUTS पीनट्स अँड बीन्स. स्पेलिंग अगदी व्यवस्थित बघून लिहायचं आहे, स्पेलिंग मध्ये मिस्टेक करायची नाही. देन बी, कंप्लीट द वेब. व्हॉट डिड कार्वर मेक फ्रॉम पीनट्स? तर त्या पीनट्स पासून कार्वरनी कोणत्या कोणत्या गोष्टी बनवल्या, कुठल्या कुठल्या थिंग्स आहेत त्या? शुगर, इंक, वूड पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाइल्स, बटर अँड प्लास्टिक, ऑल्सो मिल्क. सो यामध्ये आपण आता लिहूयात शुगर, देन सेकंड वन मी त्याचं इंक, wood polish, then colors, soap, right? C question, make the meaningful words from the given jumbled words. So this question is for 2 marks. Example इथे दिलेला आहे बघा, आणि त्यापासून फार्मर असं व्यवस्थित एक वर्ड तयार केलेला आहे मिनिंगफुल. सो इथे याच्यापासून आपल्याला काय बनवता येणार? म्युझियम. स्पेलिंग इथं तुम्ही चेक करू शकता, MUSEUM, MUSEUM, म्युझियम. देन सेकंड पासून आपण काय बनवू शकतो? प्लास्टिक, PLASTIC, प्लास्टिक, राईट? व्यवस्थित तुम्ही जर स्पेलिंग लिहिलात तर फुल 2 मार्क्स मिळणार आहेत. देन क्वेश्चन 6, डू ॲज अ डायरेक्टेड. इन दॅट क्वेश्चन ए, यूज अ करेक्ट पंक्च्युएशन मार्क. सो आता याच्यामध्ये डू ॲज अ डायरेक्टेड हा जो टोटल 6 क्वेश्चन आहे हा 5 मार्क्ससाठी आहे, आणि त्याच्यामधला क्वेश्चन ए आहे हा 3 मार्क्ससाठी आहे. करेक्ट पंक्च्युएशन आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. सो द फर्स्ट, द कार इज अ रेड. सो या ठिकाणी हे पंक्च्युएशन मार्क येणार. देन सेकंड, वेअर इज द डॉग. सो त्याच्यासाठी क्वेश्चन मार्क. देन व्हॉट अ ब्युटिफुल वेदर. सो त्याच्यासाठी एक्सक्लेमेटरी मार्क्स येणार, एक्सक्लेमेटरी पंक्च्युएशन मार्क. सो अशा प्रकारे हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला. So next is a B. Observe the given table and use a clues from it to make a meaningful paragraph. So this is for 2 marks. At least we can write 4 sentences. So here I write. See first. I always speak politely to teacher. We always eat vegetables. We always eat vegetables. Then they never use a plastic bags. Also, we never use plastic bag. Right? सो असे हे आपण 4 सेंटेन्सेस क्रिएट केलेले आहेत. देन क्वेश्चन 7, फार्मिंग अ क्वेश्चन्स. दिस क्वेश्चन इज फॉर 5 मार्क्स. क्वेश्चन ए, रिअरेंज द वर्ड्स टू फॉर्म अ मीनिंगफुल क्वेश्चन. सो त्यांनी असे कसेही दिलेले आहेत वर्ड्स की आपल्याला एक व्यवस्थित फॉर्म करायचे आहेत टू फॉर्म अ मीनिंगफुल क्वेश्चन. सो हिअर याचा आन्सर बघा काय येणार. Where, first in our where you were last Saturday. Question mark. Where you were last Saturday. मागच्या शनिवारी तू कुठे होतास किंवा होतीस. इथे बघ. Do you have any pets? क्वेश्चन मार्क. म्हणजे तुमच्याकडे कोणता पाळीव प्राणी आहे का, तुझ्याकडे कुठला पाळीव प्राणी आहे का. सो अशा प्रकारे हे आपण 2 क्वेश्चन फॉर्म केलेले आहेत. नेक्स्ट बी, कंप्लीट द कन्व्हर्सेशन ऑन द गिवन सिच्युएशन विथ द हेल्प ऑफ द पिक्चर.
सो त्यांनी हे पिक्चर दिलेलं आहे इथे बघा आणि त्यांचं काहीतरी कन्व्हर्सेशन सुरू आहे. सो त्याच्यावरून आपल्याला ते कम्प्लीट हे त्यांनी जे त्यांचं जे कन्व्हर्सेशन सुरू आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. तर ती सिच्युएशन त्यांनी दिलेली आहे. राजू अँड रीना आर एंगेज्ड इन अ डिस्कस ऑन अ फ्रुट्स. सो दिस क्वेश्चन इज फॉर अ 2 marks. सी राजू मेनी मँगोज आर देअर इन अ बास्केट. सो इथं बास्केट जे दाखवलेलं आहे तर राजू विचारतोय हाऊ मेनी मँगोज. हाऊ मेनी मँगोज आर देअर इन अ बास्केट. तर या बास्केटमध्ये किती आंबे आहेत. सो त्याच्यावरती रीना काय सांगते देअर आर अ 4 मँगोज इन द बास्केट. नेक्स्ट क्वेश्चन सी फ्रेम अ मीनिंगफुल क्वेश्चन फ्रॉम द गिवन वर्ड. सो 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. तर त्यांनी वर्ड काय दिलेला आहे व्हॉट. सो तर व्हॉट वरून आपण मीनिंगफुल क्वेश्चन कोणता बनवायचा. ठीक आहे चला. व्हॉट इज युअर बेस्ट फ्रेंड नेम. व्हॉट इज युअर बेस्ट फ्रेंड नेम. ओके. किंवा मी आणखीन एक बनवते बघा. व्हॉट इज युअर फेवरेट. व्हॉट इज युअर फेवरेट फ्रूट. तुझ्या आवडीचं फळ कोणतं. तर दोन्हीपैकी कुठलंही लिहू शकता किंवा तुम्हाला कोणतं दुसरं येत असेल तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 8. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द गिवन पॅराग्राफ ऑन अ मून. सो दिस क्वेश्चन इज फॉर 5 marks. सी सो त्यांनी मूनशी रिलेटेड एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि इथे काही आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. ही ऑप्शन्स आपल्याला इथे फिल करायचे आहेत. सो तो पॅराग्राफ एक व्यवस्थित कव्हर होईल. बघा आपल्याला ऑप्शन्स काय दिलेले आहेत किंवा फिलिंग द ब्लँक्स भरण्यासाठी कोणते वर्ड दिलेले आहेत. लव, क्लोजेस्ट, ॲस्ट्रॉनॉट्स, अर्थ अँड स्टडी. सो आपल्याला हा पॅराग्राफ त्यासाठी रीड करावा लागेल. हॅलो पीपल ऑन द अर्थ. सो चंद्रानी पृथ्वीवरच्या लोकांना हॅलो म्हटलेलं आहे. आय एम युअर अ क्लोजेस्ट. या ठिकाणी काय येणार क्लोजेस्ट नेबर. सो आय एम युअर अ क्लोजेस्ट नेबर म्हणजेच मी तुमच्या जवळचा शेजारी आहे. पृथ्वीपासून जवळचा शेजारी. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ. मी पृथ्वीच्या भोवती फिरतो. फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साइड ऑफ मी. पृथ्वीवरून माझी फक्त एक बाजू दिसते. यू नेवर सी द अदर साइड ऑर द अदर हाफ ऑफ मी. दुसरी बाजू किंवा दुसरा भाग हा पृथ्वीवरून माझा दिसत नाही. पीपल ऑन अर्थ स्टडी मी. सॉरी पीपल ऑन अर्थ लव मी. या ठिकाणी लव मी येणार. दे राईट अ स्टोरीज अँड पोएम्स अबाउट मी. ते माझ्यावरती कथा किंवा कविता लिहितात. दे सेंड स्पेसक्राफ्ट टू. या ठिकाणी आता इथे येणार स्टडी मी. माझा अभ्यास करण्यासाठी ते स्पेसक्राफ्ट इकडे पाठवतात. फ्रॉम क्लोज जवळून अभ्यास करण्यासाठी. डू यू नो 2 ॲस्ट्रॉनॉट्स. 2 astronauts from the earth landed on me once. Maybe someday other people on earth will also come to visit me. पुन्हा कधीतरी कोणत्या तरी दिवशी बाकीचे लोक सुद्धा मला विजिट देण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी माझ्याकडे येतील. आय एम द मून. ओके. तर अशा प्रकारे हे फिलिंग द ब्लँक्स आपण पॅराग्राफ रीड करत त्याचा अर्थ समजावून घेत कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9. कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ द गिवन क्लूज. दिस इज ऑल्सो फॉर 5 marks. तो क्लूज काय दिलेले आहेत. इयर, विश, थँक, टुडे, वर्ल्ड. सो 15 सनग्लोरी, आनंदनगर, पुणे. इथे पिनकोड दिलेला आहे 21 फेब्रुवारी 2023. सो हे एक लेटर दिलेलं आहे
डिअर मदर, आईसाठी दिलेला आहे. होप यू आर डुईंग वेल. माय स्टडीज आर गोइंग ऑन व्हेरी वेल, माझा अभ्यास व्यवस्थित चालला आहे. आय एम रायटिंग दिस लेटर टू, इथं काय येणार आता, विश यू अ व्हेरी हॅपी मदर्स डे, मातृदिनेच्या शुभेच्छा देण्यासाठी मी हे पत्र तुला लिहिलं आहे. हॅपी मदर्स डे मॉम, तुला मातृदिनाच्या शुभेच्छा. व्हॉट एव्हर आय एम, तर इथं काय लिहिणार आपण आता, व्हॉट एव्हर आय एम टुडे येणार इथे. व्हॉट एव्हर आय एम टुडे, मी आज जे काय आहे, इज अ बिकॉज ऑफ यू, तुझ्यामुळेच आहे. फॉर मी ऑल द डेज ऑफ द, मग आता इथं काय येणार, इयर, प्रत्येक वर्षाचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी मदर्स डेज असणार आहे. देर इज अ नथिंग इन दिस, इथं येणार आता हा शब्द वर्ल्ड. देर इज अ नथिंग इन दिस वर्ल्ड विदाउट अ मदर. आय यू फॉर ऑल द थिंग्स यू हॅव डन फॉर मी. सो इथं काय येणार, आय थँक यू, आय थँक यू फॉर ऑल थिंग्स यू हॅव डन, तू माझ्यासाठी जे केलंय त्या सगळ्यासाठी मी तुला थँक्यू म्हणतो. सो बेस्ट विशेस टू यू. हाऊ इज डॅड अँड ऑल द अदर फॅमिली मेंबर्स, लव्ह यू ऑल ऑफ यू, युअर्स लव्हिंग टीना. ओके, तर अशा प्रकारचं हे लेटर आहे. Then question 10. Read the paragraph and complete the flow chart of making a paper dog. So त्यांनी एक पॅराग्राफ दिलेला आहे, फ्रॉम पेपर हाऊ टू मेक अ पेपर डॉग. सो अशा प्रकारचं हे जे पेपर पासून डॉग बनवलेलं आहे हे कसं बनवायचं याच्यावरती हा एक पॅराग्राफ दिलेला आहे. सो त्याचा एक फ्लो चार्ट आपल्याला बनवायचा आहे. हा क्वेश्चन आहे टोटल 5 मार्क्ससाठी. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे त्यांनी जे दिलेलं आहे हे वाचून घेऊया. टेक अ स्क्वेअर पीस ऑफ अ पेपर, एक चौकोनी आकाराचा पेपर घ्या. फोल्ड द पेपर डायगोनली इन हाफ टू मेक अ ट्रायंगल. तर तो जो चौकोनी पेपर असणार आहे हा काय करायचा आहे आपल्याला, त्रिकोणी इकडे असा हा फोल्ड करायचा आहे. फोल्ड वन कॉर्नर डाऊन, तर आता फोल्ड असा हा त्रिकोण येणार. तर या त्रिकोण मधला हा जो एक कॉर्नर आहे हा अगेन फोल्ड करा. त्याच्यानंतर हा सुद्धा कॉर्नर पुन्हा फोल्ड करा. फोल्ड वन कॉर्नर डाऊन, डू द सेम टू द अदर साइड, म्हणजे हे दोन्ही कॉर्नर काय करायचे, फोल्ड करायचे. फोल्ड द बॉटम कॉर्नर अप, आता इथे खालच्या साईडला हे दोन ओपन असणार आहेत, त्यातला एक काय करायचं आपल्याला, अप म्हणजे वरच्या साईडला फोल्ड करायचं आहे. कट अ सर्कल आउट ऑफ अ पेपर फॉर अ नोज अँड ग्लू इट ऑन, तर एक गोल काढायचा आणि तो याच्या साईड इकडच्या बाजूला असा जिथे आपण वरती कॉर्नर काढलेला आहे तिथे काय करायचा, ग्लूनी तो चिटकवायचा आहे. ड्रॉ ऑन आईज अँड एनी अदर डिटेल्स अँड यू आर डन. तर असं केलात तर आपल्याला अशा प्रकारचं हे पेपर डॉग बनवून तयार होईल. सो त्यासाठी आपल्याला आता हा फ्लो चार्ट लिहायचा आहे, हाऊ टू मेक अ पेपर डॉग. सो चला आपण आता याचा फ्लो चार्ट तयार करूयात. फर्स्ट याच्यामध्ये जसे दिलेले आहेत सेंटेन्स असे अगदी व्यवस्थित विदाऊट स्पेलिंग मिस्टेक आपल्याला ते राईट डाऊन करायचे आहेत. सो फ्लो चार्ट मध्ये फर्स्ट काय येणार, टेक अ, फर्स्ट स्टेप काय येणार, टेक अ स्क्वेअर पीस ऑफ अ पेपर, राईट. देन सेकंड स्टेप कुठली आहे, फोल्ड द पेपर डायगोनली इन द हाफ टू मेक अ ट्रायंगल, तर सेकंड स्टेप ही त्यांनी दिलेली आहे. देन थर्ड स्टेप काय येणार बघा, थर्ड स्टेप येणार फोल्ड वन कॉर्नर डाऊन. सो ती आपण इथे राऊट डाऊन करायची आहे, फोल्ड वन कॉर्नर डाऊन. देन फोर्थ स्टेप कोणती येणार, डू द सेम टू द अदर साइड, राईट. देन फिफ्थ स्टेप कोणती येणार, फोल्ड द बॉटम कॉर्नर अप, फोल्ड, राईट. देन सिक्स स्टेप त्यांनी दिलेली आहे, कट अ सर्कल आउट ऑफ पेपर फॉर नोज अँड ग्लू इट ऑन. देन सेव्हन्थ स्टेप कुठली आहे बघा, ड्रॉ ऑन आईज अँड एनी अदर डिटेल्स, ड्रॉ ऑन आईज अँड
any other details. राईट. सो हा झाला हाऊ टू मेक अ पेपर डॉग साठीचा फ्लो चार्ट. सो याच्यासाठी 5 मार्क्स आहेत. सो खूप इझी क्वेश्चन आहे. जस्ट याच्यामधले आपल्याला स्टेप्स फाइंड आउट करायचे आहेत आणि जसेच्या तसे सेंटेन्स या ठिकाणी ते अकॉर्डिंग टू स्टेप्स राईट डाऊन करायचे आहेत. सो स्टुडंट या ठिकाणी हा जो पेपर आहे हा पेपर संपलेला आहे. तर हा पेपर इयत्ता 5वीचा इंग्लिश या विषयासाठीची जो तुमची वार्षिक परीक्षा आता होणार आहे या वार्षिक परीक्षेसाठीची सराव प्रश्नपत्रिका होती. कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात किंवा त्या प्रश्नांचा फॉर्मॅट कसा असणार आहे, त्यांना मार्क्स कसे डिस्ट्रीब्यूट केले असणार आहे, हे सगळं या पेपरमध्ये अगदी डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी व्यवस्थित आपण हा पेपर कव्हर केलेला आहे. तर तरीही तुम्हाला यामध्ये काही डाऊट वाटला लगेच मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तसेच चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर विषयाचे सुद्धा पेपर आपल्याला बघायचे आहेत. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.